हाय हॅलो नमस्कार। आज आपण ओल्ड पायजाम्यापासून 4 ते 5 वर्षाच्या मुलीचा जंपसूट शिवणार आहोत। त्यासाठी मापे चार्टवरती दिली आहेत। आधी आपण टॉपची मापे टाकून घेऊयात। शोल्डर आपण 5.5 इंच घेतली आहे। मुंडा 5.5 इंच घेतला आहे आणि छाती 22 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतली आहे। कंबर 22 आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतले आहे, त्याचा चौथा भाग घेतला आहे। फिटिंगची मापे टाकून घेऊयात। आता आपण पॅन्टची मापे टाकून घेऊयात। इलास्टिक साठी 2 इंच वरती सोडायचं। पॅन्टची पूर्ण उंची 22 इंच घेतली आहे। पूर्ण जंपसूट हा 32 इंचाचा आहे। टॉपची उंची 10 इंच घेतली आहे आणि पॅन्ट ही 22 इंचाची आहे। इलास्टिक साठी आपण 2 इंच वरती सोडायचं आणि खालती माप टाकायचं। जो कमरेचा चौथा भाग घेतला आहे तोच कोटचा भाग टाकायचा। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मापे टाकून घ्यायची। आता आपण टॉप कट करून घेऊयात। वरचा टॉप आणि पॅन्टचं माप व्यवस्थित आहे का ते बघायचं। आता आपण पॅन्ट कट करून घेऊयात। फ्रंट पार्टचा पुढचा गळा काढून घेऊयात। पुढचा गळा आपण 3 इंच घेतला आहे। पाठीमागचा गळा हा 2.5 इंच घेतला आहे। हुकपट्टी 2 इंचाची घ्यायची। हुकासाठी 2 इंच कट करायचं। आता आपण ते मिशनीवरती शिवून घेऊयात। जंपसूट शिवायला घेऊयात। व्यवस्थित कोच पकडून पिन लावून घेऊयात। आता आपण दोन्ही साइडला पिना लावून घेतल्या आहेत। आता आपण स्टिच करून घेऊयात। दोन्ही साइडचे कोच शिवून घेऊयात। पॅन्टचे कोच शिवून घेऊयात। राहिलेले कापड कट करून घेऊयात।
आपण इलास्टिकसाठी वरती 2 इंच सोडले आहे, तिथे फोल्ड मारून घेऊया। अर्धा इंच आत घालायचा आणि फोल्ड मारून घ्यायचा। इलास्टिक घालण्यासाठी थोडंसं मोकळं सोडायचं तिथे। खालच्या बॉटम घेरला फोल्ड मारून घेऊया, दोन्ही साइडून फोल्ड मारून घेऊया। आता आपण बॉटम घेर जोडून घेऊया, दोन्ही साइडून जोडून घेऊयात। व्यवस्थित कोच पकडून घ्या आणि टिपा मारा, खालचा आणि वरचा। दोन्ही कपडा व्यवस्थित पकडून टिपा मारून घेऊया। उरलेलं कापड कट करून घेऊया। ही आपली पॅन्ट तयार होईल जम्पसूटची। आपण त्याच्यामध्ये इलास्टिक घालूया। कमरेच्या उंचीपेक्षा इलास्टिक ही 3-4 इंच कमी घ्यायची। इलास्टिक आपण घालून घेऊयात पॅन्ट मध्ये। इलास्टिक व्यवस्थित जॉईन करून घेऊयात। इलास्टिक व्यवस्थित जॉईन करून घेतल्यानंतर ते व्यवस्थित करून घेऊयात। जी रिकामी जागा सोडली होती ती टिपा मारून घेऊयात आपण। हे आपली जम्पसूटची पॅन्ट तयार झाली आहे, ती आपण सरळ करून घेऊयात। पॅन्ट बघा कशी तयार झाली आहे। आता आपण वरचा टॉप तयार करून घेऊया जम्पसूटचा। दोन्ही शोल्डर जोडले आहेत। टॉप हा शिवलेस आहे। आपण गोट मारण्यासाठी पट्ट्या तयार करून घेऊया। ह्या पट्ट्या 1-1 इंचाच्या आहेत। फोल्ड मारून घेतल्या आहेत म्हणजे व्यवस्थित गोट येतो। आता ही पट्टी उलटी करून आतमध्ये घालायची म्हणजे व्यवस्थित गोट बसल्या जातो। असेच दोन्ही साइडला गोट मारून घ्यायचे। तसेच गळ्याला पण गोट मारून घेऊयात। पाठीमागे हुक्कासाठी 4 इंचाची पट्टी काढून घ्यायची चौकोनी आकारामध्ये आणि व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या। हा झाला आपला वरचा टॉप तयार। गळा वगैरे व्यवस्थित तयार झाला आहे। आता आपण फिटिंगची मापे टाकून घेऊयात। वरच्या टॉपची फिटिंगची मापे टाकून घेतल्यानंतर आपण पॅन्ट आणि वरचा टॉप जोडून घेऊया म्हणजे आपला जम्पसूट तयार होईल। वरचा टॉप हा उलटा ठेवायचा आणि पॅन्ट सरळ आतमध्ये घालायची। व्यवस्थित खालचा वरचा व्यवस्थित कपडा पकडून टिपा मारून घ्यायच्या। आपण आता हे सरळ करून घेऊया। हा झाला आपला 4 ते 5 वर्षाच्या मुलीचा जम्पसूट तयार। हा मी ओल्ड पायजाम्यापासून बनवला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर, कमेंट। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।